झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे पाठोपाठ आता नाशिक शहराला सुद्धा प्रदूषणाने ग्रासलंय। शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढता वापर अशा अनेक कारणांमुळे नाशिक शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे। दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणासोबतच हवाही प्रदूषित होत असल्याचं आढळलंय। मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये साधारण ध्वनी प्रदूषणाची पातळी 76 डेसिबल नोंदवली गेली आणि औद्योगिक क्षेत्रापेक्षा रहिवासी परिसरामध्ये हवा प्रदूषण 20% वाढल्याचं नोंद झालंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध सामाजिक संस्थांमार्फत आवाहन केलंय की कमी आवाजे फटाके फोडा, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या। फटाक्यांमधनं कसं आहे की जनरली हवेमध्ये जी घटक बाहेर निघतात त्याच्यामध्ये रेस्पायरेबल पार्टिक्युलेट मॅटर्स हे असतात, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर्स हे असतात। त्याच्यामुळे कसं आहे की श्वासोश्वासाला त्रास होतो, श्वास घेण्यामध्ये त्याच्यामध्ये दारूगोळा वापरलेला असतो वेगवेगळ्या पद्धतीचा। त्यामुळे कसं आहे की हवेचं प्रदूषण होतं आणि पब्लिकला, सर्वसामान्य पब्लिकला त्याचा त्रास होतो, म्हणजे श्वासासाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।